एवढा भारावून मन माझा गेला, खूप आनंद झाला की असे खेळ देखील, अशा स्पर्धा देखील अजूनही गावखेड्यात जिवंत आहे. तर मी आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा सन्माननीय आमदार विलासभाई घुमरे व तसेच सन्माननीय खासदार साहेब यांचा धन्यवाद व्यक्त करतो की गावखेड्याचा हा खेळ टिकवून ठेवण्यासाठी असे स्टेडियम या ठिकाणी त्यांनी दिले. आता एका गावामध्ये आम्ही गेलो होतो, सप्ताहाच्या कार्यक्रमाला आम्ही वेळ दिली, तिथं चालता चालता आपण 1 लाख रुपये त्या सप्ताहासाठी रचना दिला. तेव्हा माझ्या गावावर तो आवाज पडला, तेव्हा माझ्या लक्षात आलं की ह्या गावखेड्याच्या लोक बापूंना एवढं प्रेम का करतात, साहेबांना एवढं प्रेम का करतात. तर तुम्ही भाग्यवान आहात की तुमच्यासाठी असे खेळाचे मैदान, तुमच्या स्वतःसाठी योगदान देणारे असे लोकप्रतिनिधी या ठिकाणी तुम्हाला भेटले. मी तुम्हा सर्वांना या यात्रेनिमित्त पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर सन्माननीय रविदादा पवार यांना विनंती करतोय आपण देखील या ठिकाणी संबोधित करावं. आज आपल्या मुसलमान महाराज यात्रेनिमित्त खूप मोठ्या परंपरेपासून चालू होत असलेला हा कुस्तीचा दंगल, कुस्तीचा खेळ आपण सर्वजण दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण आनंद घेतोय. सन्माननीय या तालुक्याचे युवा नेते आमदार उंगर साहेब यांच्या सोबत गेल्या वर्षी आले होते आणि त्या गेल्या वर्षी सन्माननीय आपल्या रवीचे मंत्री होते बोलवण्यासाठी तयार केले आले होते. मित्रांनो, खरोखर आपण सर्वजण भाग्यवान आहोत. या ज्या मातीने संचालक साहेबांचे नेतृत्व सन्माननीय बापू साहेबांनी दिले. आपण सर्वांनी वर्षानुवर्षाला सहकार्य केलं आणि आपण ज्या ठिकाणी बसला हा जो स्टेडियम आहे, सन्माननीय साहेबांनी बापू साहेबांनी 1 कोटी रुपये दिले होते आणि त्या